हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकून दे हरी। माऊली रामकृष्ण हरी लेट्सअपच्या अभंग वारीमध्ये सर्वांना पुन्हा एकदा जय हरी। जेजुरीचा मुक्काम संपवून आज 7व्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सोहळा वाल्हेकडे निघाला। आज सकाळीच ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकाची जी नित्य पूजा असती ती सकाळीच आवरल्या गेली। सकाळी 6 वाजता ज्ञानेश्वर माऊलींच्या सोहळ्यासोबत ज्या दिंड्या आहेत त्या सकाळीच निघाल्या आणि सकाळचा जो विसावा आहे तो दौंडस शिव या ठिकाणी झाला। जेजूर आणि वेल्हे हे जवळपास 12 किलोमीटर अंतर एवढंच असल्यामुळे आज वारकऱ्यांनी खेळीमेळीमध्ये हा प्रवास सहजपणे पार केला। येत असताना या रस्त्यावर वारकरी होते, वारकरी हे हरिनामामध्ये रमलेले पाहायला मिळाले। फुगडी असेल किंवा विविध खेळ असतील पारंपरिक ते खेळताना रस्त्यावर वारकरी दिसत होते। आजचा हा छोटा प्रवास असल्यामुळे वारकरी हे सकाळचा विसावा झाला त्या ठिकाणी त्यांनी बराचसा वेळ घालवला आणि त्याच ठिकाणी आपला मुक्काम सकाळची जी काही जेवणाची सोय असती त्या ठिकाणी त्यांनी केली। आणि विशेष म्हणजे आज जेवणामध्ये चांगले पदार्थ करण्यात आले होते, जे की ज्या पदार्थ करण्यासाठी फार वेळ लागतो असे पदार्थ वारकऱ्यांनी आज त्याचा आस्वाद घेतला। हाती टाळ थाप मृदुंगा, मुखी नाम श्रीहरी, डोई तुळस विना झंकारी, पाऊले चालली पंढरी। गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी। महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर। माऊलींच्या पालखीने सकाळी दौंडस शिव या ठिकाणी विसावा घेतला, मात्र दुपारचा विसावा देखील त्यांनी थेट वाल्हे या गावातच घेतला। वाल्हे हे गाव रामायण ज्यांनी लिहिलं त्या वाल्मिक ऋषींचं, वाल्या कोळ्यांचा जो वाल्या डाकू होता त्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि अशा वाल्मिक ऋषीच्या गावात जेजुरीहून आलेली पालखी आज मुक्कामी आहे। आणि वाल्यात आल्यामुळे ते 7 रांजण पाहण्यासाठी आणि वाल्मिक ऋषीची जी छोटी समाधी आहे, छोटं मंदिर आहे ते पाहण्यासाठी वारकऱ्यांनी मोठी वाल्हे गावामध्ये गर्दी केली होती। आज वाल्हे गावात मुक्काम आहे आणि हा मुक्काम संपवून उद्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा जो पुढचा मार्ग आहे तो नीरा नदीला पार करून तो पुढे लोणंद या ठिकाणी असणार आहे आणि लोणंदवरून पुढे पहिलं ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उभं रिंगण चांदोबा चालीम या ठिकाणी होणार आणि पुढे परवा दिवसचा मुक्काम तरडगाव या ग्रामीण एका खेडेगावात असणार आहे। आतापर्यंत पुणे असेल, सासवड असेल, जेजुरी असेल आणि त्यानंतर आज खऱ्या अर्थाने दिंडी माऊलींची ग्रामीण भागातून जाताना पाहायला मिळते। त्यामुळे वारकरी रस्त्याने निसर्गाचा खुलेपणाने आस्वाद घेताना दिसले, वारकरी आनंद घेताना दिसले, अभंगात रमताना दिसले आणि काही वारकरी झेंडा जी वैष्णवाची पताका आहे ती खांद्यावर घेऊन तुकोबांचे, नामदेवरायांचे, ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग म्हणताना मला पाहायला मिळाले। आजचा 7वा दिवस आहे आणि बराचसा टप्पा अजून बाकी आहे। त्यामुळे वारकऱ्यांना बोलत असताना वारकरी असं सांगत होते की आम्ही हे 7 दिवस मोजले देखील नाही, आम्हालाही कल्पना नाही किती दिवस झाले, कारण आम्ही या सगळ्या सोहळ्यामध्ये इतकं रंगून गेलेलो आहे। आज वाल्याचा मुक्काम संपवून उद्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सोहळा हा लोणंदकडे जाईल। नीरेचं स्नान माऊलींच्या पालखीला होईल आणि त्याचे छायाचित्र उद्या परवा दिवशी हे वृत्तपत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। आमच्या माध्यमातून नीरेचं स्नान असेल, सकाळचा विसावा असेल, दुपारचा विसावा असेल आणि पालखी ही लोणंदला गेल्यानंतरचे सगळे दृश्य, सगळे अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येत राहू। आजच्या दिवसाचा हा आढावा उद्या परत आपण भेटूयात या आढावा व्हिडिओमध्ये। तुर्तास सगळ्यांना रामकृष्ण हरी। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या
केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।